नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शासकीय पॉलिटेक्निक मध्ये 54 लाखाचा फसवणुकीचा गुन्हा, प्राध्यापकासह 7 जणांविरुद्ध फसवणूक. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. कनक खुशी न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सदर मधील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ठगबाजांनी गुंतवणुकीसाठी बैठक घेत 54 लाखाचा गळा घातला. या प्रकरणी सदर पोलिसांनी शासकीय तंत्रनिकेतनाच्या प्राध्यापकासह 7 जणांविरुद्ध फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धातुशास्त्र विभागाचे प्रमुख किशोर लाल मेश्राम, त्यांच्या पत्नी विंदा मेश्राम, राहणार गणेशनगर कोराडी, तर बाबू किसना हजारे, राहणार कोल्हापूर, रोहित सिंग धर्मसिंग, सुभेदार विजय ज्योतिराम पाटील, राहणार कोल्हापूर, कॅपिटल केकर्स ट्रेडर्स अँड डेव्हलपर कोल्हापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. श्यामदेव गजाननराव घाटोडे, वय 54, न्यू स्नेहनगर वर्धा रोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घाटोळे बांधकाम विभाग प्रमुख व संचालक आहेत. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार 2018 मध्ये मेश्राम यांनी बदली कोल्हापूर पॉलिटेक्निकमध्ये झालेली होती. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मेश्राम व त्यांच्या पत्नी अन्य आरोपीसोबत त्यांची ओळख झाली. ते शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना शोध करत असल्याचे. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी मेश्राम यांनी घाटोडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. शेअर्समधील गुंतवणुकीबाबत बोलणी केली. त्यांनी नकार दिला. त्यानंतर 2020 मध्ये मेश्राम यांनी पुन्हा नागपुरात बदली झाली. नागपुरात येताच मेश्राम यांनी घाटोडे व अन्य सहकार्याच्या गुंतवणुकीचे आमिषण दिले. 1 वर्षात गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होण्यासोबत 3.5 लाखाच्या गुंतवणुकीवर दुबई व बँकॉक प्रवास, 15 लाखावर गुंतवणूक केल्यास 6 लाखाची कार, तर 50 लाखाच्या गुंतवणुकीवर 20 लाखाची कार बक्षीस देण्यात येणार असल्याचेही त्यांना थाप दिली. ही बैठक चक्क शासकीय तंत्रनिकेतन सदर येथे घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी मेश्राम व अन्य आरोपी जगनाळे चौकातील हॉटेल रिजेंटमध्ये बैठक घेतली. त्यांच्या आमिषाला बळी पडल्यानंतर घाटोळे यांनी 36,80,000, कृष्णलाल बडोले यांनी 2.5 लाख, मानकर यांनी 7 लाख, पंडित नगराडे यांनी 21 लाख व नितेश चौधरी यांनी 3 लाख गुंतवणूक केली. सुरुवातीला ठगबाजांनी गुंतवणूकदारांना काही रक्कम परत केली. यानंतर पैसे देणे बंद केले. ठगबाजांनी एकूण 54,30,000ची फसवणूक केली. घाटोडे यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व पुढील तपास सुरू आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.